देवा, आज आधी ती माहेरी जाते. जायच्या आधी मला तिच्याशी बोलावं लागेल, काही झालं तरी. आणि मला खात्री आहे ती मला समजून घेईल. माझं स्वप्न, माझं करिअर, माझं भविष्य, या सगळ्याचा विचार केलाय मी. त्यात आधी तिची साथ असणं खूप गरजेची आहे. मला बोलायची हिंमत दे. सिद्धू, अरे इतक्या लवकर उठलास? हो, आदिती तिच्या घरी जाणार आहे ना आज. किती रे तिची काळजी. ती जाते म्हणून वाईट वाटतंय ना? चेहऱ्यावरून कळतंय. तिकडे आधी तिलाही जावंसं वाटत नाहीये आणि इथे तुलाही तिला जाऊ द्यायचं नाहीये. अरे पण प्रथा आहे ना, पहिल्यांदा मुलगी माहेरी जाते, तिच्या हक्काच्या घरी 5 दिवस राहते. नंतर काय, सासरीचं आयुष्य काढायचं आहे ना. आणि सिद्धू, प्रत्येक मुलीला माहेर सारखं सासर नाही ना मिळत. मोठी बाई, मी आज आदितीसाठी कॉफी बनवतो. अरे मी करते ना. नाही नको, मी करतो. बर. अगं नीट ठेव ना. हा, डब्यांची झाकणं नीट लाव. प्रवास करायचा, सांडेल बिंडेल. पिशव्यांची तोंड नीट बांध. आम्हाला नाही जमत आहे, तुम्ही या ना. अगं काय ताई, आजी झालीस तू, अजून तुला शिदोरी बांधता येत नाही? हा, काही नाही, मला कामाला लावायचं म्हणून असली नाटकं करतेस ना? हा, दिसतंय ना आम्हाला जमतंय, मग उगाच सूचना कशाला देताय? लक्ष नको द्याय ना. सगळं नीट होतंय की नाही ते. बाई, सुनेच्या माहेरी देशमुखांचं नाव नको खराब व्हायला. आणि ओरिजिनल देशमुख म्हणून माझी जबाबदारी येते. काय रे, इतक्या लवकर उठलास आणि लगेच किचन मध्ये? काय रे, भूक लागली आहे? नाश्ता देऊ? थांब, वाढते मी. नाही नाही नको. काय रे, कशाला आला होतास? का विसरलास नानी सारखं? नाही नाही, ते असंच. जा तुम्ही. अरे बोल ना. अरे थांब, कशाला जातोयस? जा, बनव ना. काय बनवायचंय? बायको माहेरी जाणार ना, म्हणून लवकर उठून स्वतः तिच्यासाठी कॉफी करतोय. मग आम्हाला बघून पळत होतास? आम्हाला की रत्नाक्काला? जा रे, कर कर. नवरा असावा तर असा. हा, आदिती खूप लकी आहे. हो ना, नाहीतर आमचे हे मला इतके घाबरतायत, पण कधी बायकोने एक कप चहा करून दिला नाहीये आणि तू कॉफी बनवून देतोयस. छान. हो, आदितीला ब्लॅक कॉफी आवडते. बरं, मी बनवतो पटकन. कर कर. मग आता तिच्या एकटीसाठीच का करतोय, तर आमच्यासाठी पण कर ना. हा, आणि हे बघ सिद्धू, आज करतोयस ते ठीक आहे, पण ही अशी सवय नको लावसा तिला. बायकोची जास्त सेवा करू नकोस. काही नाही रे, यांचं काही ऐकू नको. रोज करून दे, नव्याचे 9 दिवस नको बरं. मग तिला एकटीला कशाला, रोज आईला पण करून देत जा. का हो मोठे बाई, तुम्हाला कधी सिद्धूनं चहा तरी करून दिला का हो? नाही ना. सिद्धू, उद्यापासून आईसाठी पण चहा करायचा बरं का. ए बस झाली मस्करी. नको रे सिद्धू, उलट आता मलाच या दोघांच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं काही बघायला लागणार. दोघांना खूप काम असणार ना. अगं, फॅक्टरीचं काम सुरू होणार ना आता. हो हो, आणि एक बरे, हा, दोघं एकत्र काम करणार आहेत ते. आणि तेही इथेच राहून. मला तर वाटलेलं सिद्धू आधी तिला घेऊन मुंबईला जातो की काय, पण आता तिलाच हे घर सोडवत नाहीये. आता काय, दोघं इथंच राहणार. इथंच काम, इथंच मुलं बाळ, संसार, सगळं सगळं इथं. झालीये कॉफी. आणि हो, सगळ्यांसाठी केलीये. मी आलोच.
कसा लाजतोय बघा बघा. पयाजी, हा तुमचा बिनसाखरेचा चहा. नाना काका, तुमचा कोरा चहा. सावकाश. बापू काका, हा तुमचा पूर्ण दुधाचा ऐश्वर्या चहा. आणि ताई काकी, तुमच्यासाठी स्ट्रॉंग चहा. रत्नाक्का, तुमचा आलं घातलेला चहा. थँक्यू. आणि बाळा काका, तुमचं तुळस आणि दालचिनी घातलेला औषधी चहा. अप्पा, मोठ्या बाई, तुमचा मसाला चहा. सीट, हा तुझा गुळाचा चहा. वा सुनबाई, सगळ्यांना चहा आवडला. ठरलं, उद्यापासून सगळ्यांसाठी सुनबाई चहा करणार. खरं सुनबाई, तू जे या घरात चैतन्य आणि आनंद या दोन्ही गोष्टी आणल्यास ग. दिती, सगळ्यांसाठी चहा बनवला असतो, पण तुझी कॉफी? चहाच्या गडबडीत राहून गेली. आलेच मी. मी बनवतो तुझ्यासाठी कॉफी. आदिती, आदिती, काय झालं? नाही, काही नाही. स्वप्न पडलं होतं. सॉरी, मला उशीर झालाय का? मी लवकर उठलो. तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. तुझी स्पेशल ब्लॅक कॉफी. सीट, किती काळजी घेतोस माझी. थँक्यू. सो स्वीट ऑफ यू. सीट, सगळं किती छान सुरू आहे ना. आपल्या लग्नासाठी आपण किती प्रॉब्लेम्स फेस केले, किती वाईट फेजेस आले आपल्या आयुष्यात, इतके गैरसमज आणि त्यामुळे भांडणं. पण आता फायनली आपलं लग्न झालंय. सगळे खुश आहेत, सगळं आपल्या मनासारखं होतं. आणि आता तसंही प्रॉब्लेम झाले तरी मी एकटी नसणार आहे. ही संपूर्ण फॅमिली असणार आहे माझ्या बरोबर. आणि तसंही या घरात दुःख फार काळ टिकत नाही. सीट, कॉफी खूप छान झालीये. कॉफी खूप छान झालीये. खूप लकी आहे मी. मला असा लाड करणारा, माझी काळजी घेणारा नवरा, प्रेमळ सासू, प्रचंड प्रेम करणारं आणि समजून घेणारं कुटुंब, हे घर मिळाले. आणि आता परत आल्यावर आपली फॅक्टरीची कामं आणि आपला संसार. आणि काय हवं? सीट, आज मुंबईला जायचंय खरं, पण आवरून जावंसच वाटत नाहीये. पण जावं तर लागणार. मी पटकन आवरते आणि निघते. आणि थँक्यू. कॉफी खूप छान झाली होती. आलेच मी. असं का होतंय? का बोलता येत नाहीये मला?
असं नाही चालणार. आदिती माहेरी जायच्या आधी तिच्याशी बोलायला हवं. बरं झालं ना आता सगळं. हो हा टाका डिक्की बंद कर. नेट लावली नाही रे. हो नाहीतर गाडी चालवताना सगळं जायचं पडून गाडीतून. गाडी ओव्हरलोड नाही ना, नाहीतर गाडी चालवताना टायर व्हायचा पंक्चर आणि यांचा गाडीवरचा ताबा सुटायचा, व्हायचा खळखटाक. शुभ बोल ना नाना, काही बोलतो. नाही नाही म्हणजे याचं मनाला लावून घेऊ नका. नाही म्हणजे काळजीपोटी आपलं काहीतरी असे विचार येतात त्याच्या डोक्यामध्ये, दुसरं काही नाही. हो ना सोयरे, बापू म्हणतो ते खरे, त्याच्यामुळेच मला सगळे ना 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 असं मानतात. नाही इट्स ओके. आणखी काही सामान आहे का? आय मीन शिदोरी. नाही नाही आता सगळं संपलं, सगळं ठेवून. ओके ठीक आहे. हा लाडू आणि पुरणपोळ्या पण दिल्यात. तिकडे गेल्यानंतर आठवणीने सगळ्यांना द्या, मॉमला पण द्या. खरं तर मीच येणार होतो पण नंतर. हो किती ते सामान शिदोरी भरताय. एक दिवस तुम्ही सगळे शिदोरी भरून ह्या घराच्या बाहेर कायमचे पडा. जायचंय मला आणि मी बॅग सुद्धा नाही भरली. फारसं काही घ्यायचं नाहीये, 5 दिवसांसाठीच तर जाते. आणि मग कायमचे इथेच. आणि सेठ तू येणारच ना मला मुंबईला घ्यायला? आणि हा त्या मुंबईच्या फ्लॅटवर तुझं काही सामान आहे का? फ्रेंड्सना सांगून ठेव, मी कलेक्ट करेन त्यांच्याकडून. आदिती ऐक ना. बोल ना. ऐक ना. बोल सेठ, काय झालं? आदिती मला तुझी खूप आठवण आहे. हो ना? आठवण आली तर ये मुंबईला लगेच निघून. मला जरा वेगळ्या. आदिती वाहिनी दुमण्या काय? अरे आता कशाला जायचं? तुमचं लग्न पण झालंय ना. मला नाही आवडते पंचपक्वान. पंचपक्वान नाही, 5 परतावा नसतं ते. काही असेल पण तिने नाही जायचं. दुमण्या हट्ट करू नकोस बरं, प्रथा असते ती. शांत बैस तू. मला काय माहित नाही, तिने नाही जायचं. दुमण्या मला आधीच खूप कठीण जातं रे तुम्हा सगळ्यांना सोडून जाणं. तर तू जर असं रडलास तर अजून कठीण होईल माझ्यासाठी. त्यापेक्षा तू असा विचार कर ना की तुझी आदिती वहिनी तुझ्यासाठी काहीतरी आणायला जाते. काय आणू तुझ्यासाठी मुंबईवरून? काय नको, तू नाही जायचं. अरे जावं तर लागेलच मला. बरं असं करतोस का, तू येतोस का मला सोडायला? चालेल. ए नाही हा, नको ग. त्याला कशाला नेतेस? प्रवासभर हैराण करेल तुला. गप्प बैस. चालेल मला. ये मी आता आदिती वहिनी सोबत जाणार. काय ग, झालं ना आवरून? हो आवरून झालंय, पण जावंसं नाही वाटत आहे. रत्नाक्का आज तुम्ही ड्राईव्ह कराल का प्लीज? मला अजून वेळ मिळेल तुमच्या बरोबर. यांनी ड्राईव्ह केलं ना तर 5 दिवस मुंबईला पोहोचायलाच लागतील ग बाई. उशीर होतोय. चला. हो हो चला. मी पण तयार होतो. गप्प बैस रे तू. मी आलेच बॅग घेऊन. बोल. निघालात का? नाही अजून, निघतोय. अजून? हा काय करणार, यांच्या प्रथा संपत नाहीये ना. ते शिदोरी बांधून दिली. ते काय असतं? आल्यावर तूच बघ ना. मी फक्त आम्ही निघायच्या आधी सिद्धार्थ आदितीची बोलतो की नाही याची वाट बघतोय.
आणि आज सुद्धा सिद्धार्थ जर आदितीशी बोलला नाही तर समजायचं आदिती आणि सिद्धार्थ अमेरिकेला जाणार नाही, ते कायम इथेच राहणार. आणि त्याने जर आज आदितीला विश्वासात घेऊन सांगितलं तर आपल्या दोघांचं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ठेव. या लवकर. सिड, ही बॅग कॅरी करशील का तू प्लीज? तू काहीतरी विसरतेस. काय रे, काही राहिलं का? मला दिलेलं वचन. हो, मी तिकडे नीट राहीन 5 दिवस, काळजी घेईन आणि पटकन परत येईन. तू खरंच विसरलीस की सोयीने विसरायचंय तुला? आदिती, तुला माहितीत माझे अम्बिशन्स काय आहेत, मी कशासाठी प्रयत्न करतोय, तरी तुला माहित नसल्यासारखं का दाखवतेस तू? कारण मला खरंच कळत नाही तू काय बोलतोस. आदिती, लग्नानंतर आपण दोघेही अमेरिकेला जाऊन सेटल होणार हे ठरलं होतं आपलं. या गावात आपल्या करिअरला स्कोप नाही आहे. कामासाठी, करिअरसाठी आपण दोघेही लग्नानंतर अमेरिकेला जाणार हे आपलं ठरलं होतं. तिकडे गेल्यावर आपल्या दोघांचं आयुष्य असणार, आपल्या दोघांचा संसार असणार हे सुद्धा ठरलं होतं. आपण कुठे इथे राहणार आहोत कायमचे. लग्न झालं की फक्त काही दिवस, मग डायरेक्ट अमेरिका. आणि हे सगळं माहीत असताना तू आपण इथेच राहावी असं म्हणतेस? सेट, पण तात्यांना माझी काळजी आहे म्हणून. आदिती, अगं माझा जॉब गेला हे त्यांना कळलं म्हणून त्यांनी हे फॅक्टरीचं ठरवलं असणार. अगं माझ्यासाठी सुद्धा ते सरप्राइझिंग होतं ग, म्हणून मला त्यांना अमेरिकेत सांगणं कठीण जात होतं. आदिती, आपलं सगळं ठरलंय ना, तरी तू त्या फॅक्टरीच्या पेपरवर सही केलीस. मला सही करायची नव्हती तरी सगळ्यांनी मला सही करायला लावली. बाकीच्यांचं सोड ग, पण तुला तरी कळायला होतं की माझं म्हणणं काय. तू तिकडे खुश होतीस, इथे हा फोटो लावलास. मला आता भीती वाटायला लागली. तू घरातल्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त इन्व्हॉल्व होतेस. आदिती, अगं ही माणसं आयुष्यात कायम आपल्या सोबत असणार आहे. तुला खरंच इथे राहायचंय? 5 दिवस तू माहेरी चाललेस तर तुला एवढा त्रास होतोय, तर तू कायमची माझ्यासोबत अमेरिकेला कशी येणार? आदिती, मला तुझी साथ हवी. तू माझ्या बरोबर असशील तरच मी माझी स्वप्न पूर्ण करू शकतो. हे बघ, जॉबची ऑफर बघ. मी त्या दिवशी बापू समोर गप्प बसलो म्हणून त्याचा गैरसमज झाला. तो सगळ्यांना सांगत होता तेव्हा पण माझी काही हिंमत झाली नाही. आताही होत नाही. आदिती, मला खूप टेन्शन आलंय, खूप घाबरलोय मी. हो, पण म्हणून मी माझी स्वप्न कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. आदिती, अगं या सगळ्यासाठी मला तुझी गरज आहे. तू माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे. मला नकोय गे असं आयतं उभं करून दिलेलं. मला स्वतःचं जग स्वतः उभं करायचंय. हेही माझ्या मेहनतीवर, बुद्धीवर, टॅलेंटवर. मला नाही माहित तुझ्या मनात काय चाललंय. 5 दिवस आपण दोघे एकमेकांपासून लांब बसू, तेव्हा विचार करायला स्पेस असेल. प्लीज विचार कर आणि परत आल्यावर मला उत्तर दे. मग ठरवू आपण घरातल्यांना कसं आणि काय सांगायचं.